नमस्कार, मी संजना। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हरतालिकाची पूजा कशी करावी। या पूजेचा सगळं साहित्य इथे मी गोळा केला आहे। ते साहित्य काय काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। हरतालिकाच्या पूजेमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे असतात त्या या पत्री, अर्थात वेगवेगळ्या फळ आणि फुलं झाडांची पानं। प्रत्येकी 11 पानं तुम्हाला प्रत्येक झाडांची घ्यायची आहे। ही पानं तुम्हाला हरतालिकाच्या दिवसांमध्ये बाजारात विकतही मिळतात, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। फुलं घेतली आहे मी इथं काही पांढरी फुलं, कारण की महादेवची पूजा आहे। आणि महादेव बनवण्यासाठी वाळू घेतली आहे। 5 फळं घेतली आहे मी इथं, तुम्ही कुठल्याही प्रकारची 5 फळं घेऊ शकता। आता पूजा साहित्यामध्ये काय काय घेतलं आहे हे बघूया। सगळ्यात महत्त्वाचं, आपण इथं महादेव बरोबर पार्वतीचीही पूजा करतो आणि त्यामुळे सौभाग्य अलंकारही घेतले आहे। तुम्हाला जे अलंकार पार्वती माताला अर्पण करायचे असतील ते तुम्ही घेऊ शकतात। बांगड्या आहेत, ओटीची पुडी आहे, मंगलसूत्र सुद्धा घेतला आहे, वस्त्रमाळ घेतली आहे, विड्याची पानं, उदबत्ती, हळदी कुंकू, अक्षदा आणि इत्र आहे। पंचामृत, तुपाचा निरंजन, सखी पार्वती, पीस आणि शुद्ध पाणी घेतलं आहे। आता थोडासा हरतालिकाच्या व्रताबद्दल मी तुम्हाला सांगते। हरतालिकाचा हे व्रत कोणतीही स्त्री करू शकते, जिचं लग्न झालं आहे ती, जिचं लग्न नाही झालंय ती सुद्धा। पार्वती मातेने हे व्रत केले होतं महादेव पती म्हणून मिळावे म्हणून, आणि प्रत्येक स्त्री हे व्रत करते चांगला पती मिळावे यासाठी। आणि लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करतात त्यांच्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावा यासाठी। आपला भाव आहे आणि आपली श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धा भावनेने ही पूजा केली जाते। चला आता मी तुम्हाला दाखवते वाळूचा महादेव कसा करावा। वाळूचा महादेव करण्यासाठी इथं मी एक पाट घेतला आहे आणि त्याच्यावर आता मी वाळूचा महादेव करणार आहे। आता आपण सुरुवात करूया पूजेला। तुम्हाला तर माहिती आहे, कुठलीही पूजा करताना सर्वात आधी आपण पूजा करतो गणपती बाप्पाची। चला तर मग पूजेची सुरुवात करूया। गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी आपण सुपारी तांब्यामध्ये घेणार आहोत। त्यानंतर आपण गणपती बाप्पाला शुद्धोदक स्नानम, चांगल्या पाणीने स्नान घालणार आहोत। त्यानंतर पंचामृत स्नानम, शुद्धोदक स्नान पुन्हा एकदा। गणपती बाप्पाचे स्नान झाल्यावर आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया।
ओम गण गणपते नमः. हल्दी, कुमकुम, अक्षदा, फूल आणि दुर्वा. आता महादेवाची पूजा करूया. आता या वालूच्या महादेवाला आपण अभिषेक घालू शकत नाही, कारण त्याचा आकार बिघडेल. म्हणून आपण एक फूल घेणार आहोत आणि ते चांगल्या पाणीमध्ये बुडवणार आहोत आणि शुद्धोदक स्नानम समर्पयामी. तुम्हाला तर माहिती आहे, आपण महादेवाला हळदी कुंकू वाहत नाही, म्हणून चंदन, अक्षदा आणि फूल अर्पण करणार आहोत. आता विड ठेवूया आणि फुलं वाहूया. आता महादेवाला पत्री वाहूया.